चांगली मिळाली i11 डेरिव्हली टीमला। मात्र त्याच्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये थोडंसं बॅकअप दिलं तो मात्र पलसपे टीमला आणि अवघ्या 30 बॉलमध्ये 51 धावा खर्च केल्यानं 52 धाब्यांचं लक्ष घेऊन सेकंड सत्रामध्ये दाखल झाली सलामीची जोडी मोर्या 11 पलसपे टीमची। कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा। या धाबा चेस केल्या जातील की डिफेन्स करेल नक्कीच i11 डेरिव्हली संघ। सलामीची जोडी केलपट्टीवरती फलंदाज स्वप्नील हातमोडे आणि फलंदाज संदीप महालकर ही जोडी आपण खेळपट्टीवरती। यस पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू। पहिलाच बॉल प्रगतीपथावर, गोलंदाज तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती विजय बालाजी। संदीप पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये, पहिलाच बॉल वरती पहिला दे धक्का बॅटिंग करत असताना मोर्या 11 पलसपे टीमला। तब्बल आपण पाहिलं ना तर 30 बॉल मध्ये 52 धाबा डिफेन्स करायच्या आहेत आणि त्यानुसार सध्या गोलंदाजी देखील तुम्हाला पाहायला मिळतं। पहिला बॉल वरती फलंदाज स्वप्नील हातमोडे हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला। मैदानाच्या आतमध्ये न्यू फलंदाज दाखल झाला, फलंदाज निलेश वायदंडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। पण 30 बॉल मध्ये 52 धाबा लक्ष पार करायचं ना तर चांगलं स्टार्ट अप आहे आणि इथे पहिल्याच बॉल वरती विकेट गमावले सध्या मोर्या 11 पलसपे टीमला। विजय बालाजी मुख्य ट्रम्प कार्ड आपण हा बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो डेरिव्हली टीमचा। एक अष्टपैलवान क्रिकेट मध्ये भरपूर चांगलं नाव आपण सातत्यानं ऐकलंय तो मात्र विजय बालाजीचा। सेकंड बॉल, गोलंदाज तयार। सेकंड बॉल टॅपिंग क्रिकेट चालला, ऑफ साइडला लावून द कार्पेट ऑफ फटका। क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधल्यानं या बॉल वरती सिंगल कंप्लीट केली। वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये। पण पहिलं षटक म्हटलं ना तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा आणि त्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी सध्या करत असताना विजय बालाजी हा नक्कीच डेरिव्हली टीमसाठी। स्ट्राइक रोटेट झाली, स्ट्राइक वरती फलंदाज संदीपला आपण ऑन स्ट्राइक पाहता। पुढचा बॉल, ओहो लाऊड अपील 5 एज, अजून एक धक्का। बॅटिंग करत असताना मोर्या 11 पलसपे टीमला सलामीची जोडी आहे ना ती तुम्हाला आता खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळेल आणि हा दुसरा धक्का फलंदाज संदीप मैदान निलेश वायदंडेसाठी कॅश प्राइज आमचे हेमंत दादा यांच्याकडून कॅश प्राइज लगातार जर 3 षटका टोकले ना तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। 2 धक्के लागल्यास सध्या बॅटिंग करत असताना मोर्या 11 पलसपे टीमला थोडासा प्रेशर टाकण्याचं काम आहे ना हा पहिल्या षटकामध्ये करतोय विजय बालाजी। चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक गोलंदाजी सध्या मॅच मध्ये आपण विजय बालाजीची पाहतोय। 3 चेंडू 2 धक्के आणि अवघ्या फक्त एकच धाव खर्च केली। चांगली गोलंदाजी, पहिलं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सध्या विजय बालाजी देतो। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक राहुल बैकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहता। क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल मॅच मध्ये हा करावा लागेल सध्या मोर्या 11 पलसपे टीमला। पुढचा बॉल हलक्यातने केला, ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलती फेकतील, दुसऱ्या धाब्याची संधी निर्माण केली आणि चित्याच्या चपलाईनं 2 धाबा देखील कंप्लीट केला। पण धाब्यांसाठी मॅच मध्ये ना संघर्ष करावा लागेल, धाब्यांसाठी मॅच मध्ये घाम घालावा लागेल। सलामीची जोडी तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये नक्कीच पाहायला मिळेल ती मात्र पलसपे टीमची। आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाला चांगलं खेळ मॅच मध्ये साकारावा लागेल। चांगला फटका 5च्या रडार मध्ये
ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत मात्र थोडासा दूर चेंडू चेंडू फरार जिथे मिळतील 4 मोर्या 11 प्लस पे टीमला. राहुल बैकरच्या बॅट मधून सांघिक धाबसंख्येचा आपण विचार केला ना संघ हा जाऊन पोहोचलाय टोटल 7 या आकड्यावरती. सत्ता कोण गाजवेल या मॅच मध्ये हे पाहणं गरजेचं आहे. I11 डेरिवली की मोर्या 11 प्लस पे सध्या चांगली गोलंदाजी मॅच मध्ये विजय बालाजी करता आणि त्याच्यावरती केला प्रहार राहुल बैकरना जिथे चौकार पाहायला मिळाला आणि संघ 7 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल पहिले षटक अगदी चांगली गोलंदाजी सध्या विजय बालाजी मॅच मध्ये करता. पुढचा बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू डीपला चला बॅकवर्ड्स कव्हर एकला वेगाने क्षेत्ररक्षक जातील थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा मिळतोय सध्या मोर्या 11 प्लस पे टीमला. आणि या बॉल वरती आल्यात टोटल 3 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या अखेरीस मोर्या 11 प्लस पे 2 बाद टोटलला 10 या आकड्यावरती. व्यासपीठावरती शुभ आगमन झालाय. प्रकाशजी पाटील उर्फ बापू यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पण ग्रामस्थांच्या सहसाथीनं हा साकारलेला क्रीडांगण तुम्ही पाहता आणि 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम उसारली खुर्द गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या पदानं या स्पर्धेचा भव्य सोहळा आज या स्पर्धेचा पहिला दिवस पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिला. त्याच्यानंतर आपण नक्कीच मॅचेस इथे एन्जॉय करतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. विजय बालाजीनं 10 धाबा दिल्या आणि 2 विकेट विजय बालाजीच्या अकाउंट मध्ये ऍड झाल्यात. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देवेंद्र शेलके हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. लक्ष पाहिलं 52 धाब्यांचं लक्ष मॅच मध्ये पार करायचंय. तो मात्र मोर्या 11 प्लस पे टीमला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण विजय बालाजीची पाहिली. अजूनही अंतर भरपूर मोठा अजूनही प्रभास मोठा करायचा मॅच मध्ये आणि तो प्रभास जर सुखरूप करायचा ना तर या दोन्ही फलंदाजांना चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. सेकंड षटक गोलंदाज देवेंद्र शेलके. समोर फलंदाज पाहिलं ना स्ट्राइक एंड वरती फलंदाज राहुल बैकरला आपण ऑन स्ट्राइक पाहता. लो फुल टॉस बॉल अलाउन द कार्पेट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल पाहायला मिळेल. एका धाब्याला प्राधान्य पण सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. ही चांगली रणनीती आहे कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावले. त्याच्यानंतर पार्टनरशिप मॅच मध्ये गरजेचे आणि ती पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न राहुल बैकर आणि फलंदाज निलेश आतमोडे वायरंदे यस ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तर या पुन्हा एकदा देवेंद्र. सेकंड बॉल समोर निलेश. फुलटॉस बॉल फक्त टॅपिंग केला पुश केला चेंडूला. नाही ते क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल डबलला थोडंसं प्राधान्य देत असताना मॅच मध्ये प्लस पे टीम एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ हा जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. हाईट फॅक्टर रेफर घेतला यस बॅट्समन रिव्ह्यू असेल. पूर्णपणे पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती. रेफर घेतला हाईट फॅक्टर साठी बॅट्समनला. पूर्णपणे पहा नृत्य केल्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल.
यस फेअर डिलिव्हरी. तर धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मोर्या 11 प्लस पे. थोडासा वेग देखील द्यावा लागेल, एखादा मोठा फटका देखील मारावा लागेल ओव्हरमध्ये तुम्हाला, तेव्हाच हा टार्गेट चेस होऊ शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं खेळण्याचा हा धाडसी निर्णय घेतला आणि जिथे तेवढीच चांगली गोलंदाजी आपण गोलंदाज देवेंद्र शेळकेच्या माध्यमातून पाहता. हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. धावगतीला थोडंसं ब्रेक लावलाय सध्या गोलंदाजी करत असताना नक्कीच डेरिव्हिली टीमला. पुन्हा स्विच हिट, पुन्हा आडवा बॅटचा वापर आणि सातत्यानं आडवा बॅटचा वापर केल्यानं हा कर्दनका ठरू शकता मोर्या 11 प्लस पे टीमसाठी. सलगचा बाग टू बाग दुसरा बॉल निर्धाव फेकला देवेंद्र शेळकेनं. चेंडू फेकला 4 अवघ्या 2 धावा सध्या खर्च केला देवेंद्र शेळकेनं. समोर फलंदाज ऑन स्ट्राईक राहुल बैकर. लाईन पाहावी लागेल, ऑफस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा. हा बॉल वाईट आहे, अतिरिक्त एक धाव ॲड होईल. बॅटिंग करत असताना मोर्या 11 प्लस पे टीमच्या अकाउंटमध्ये आणि संघ देखील जाऊन पोहोचला टोटल 13 या आकड्यावरती. पण लक्ष ना 52 धावांचा, तो लक्ष मनामध्ये सेट करून मॅचमध्ये फाईट करावे लागेल मोर्या 11 प्लस पे टीमला. जरी 2 विकेट गमावल्यात ना तरी आमच्यामध्ये क्षमता, आमच्यामध्ये प्रोटेक्शन हे दाखवावं लागेल. अजून एक डॉट चेंडू का चांगली गोलंदाजी मॅचमध्ये सध्या करतोय देवेंद्र शेळके. अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी आपण देवेंद्र शेळकेची पाहता. सलग 3 बॉल निर्धाव फेकलात, अगदी शांत ठेवला मैदानाच्या आतमध्ये राहुल बैकर या फलंदाजाला. पुढचा बॉल आता चांगला फटका, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, आवाकेच्या बाहेर चेंडू चाललाय 6 धावांसाठी. पंचांचा इशारा पेंडिंग असेल. यस षटकार. दोन षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये विजय बालाजीनं खर्च केला 10 आणि 2 फलंदाजांना बाद केला. दुसरा षटक फेकला गोलंदाज देवेंद्र शेळकेनं धाबा खर्च केला 9. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना मोर्या 11 प्लस पे जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धाबा पाहिला 19. आता 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉलमध्ये अजूनही करायचा प्रवास 33 धाबांचा. प्रति षटकाची सरासरी पाहिली ना तर 11च्या सरासरीनं धाबा जमा कराव्या लागतील मॅचमध्ये मोर्या 11 प्लस पे टीमला. 2 विकेट गमावल्यात. आता पार्टनरशिप देखील भरपूर चांगली झाली 2 फलंदाजाच्या माध्यमातून. आता धाबेला थोडासा वेग द्यावा लागेल, एक्सेलेटरवर पाय ठेवावा लागेल मॅचमध्ये प्लस पे टीमला. 18 बॉल 33 धाबा. सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज विजय बालाजी. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी, ज्या षटकामध्ये 2 धक्के प्लस पे टीमला दिला आणि 10 धाबा विजय बालाजीनं खर्च केला. 18 बॉल 33 धाबांचा प्रवास मॅचमध्ये सुखरूप राहील का की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल I11 डेरिव्हिली संघ. थोडा स्पीडअप देखील करा, लक्ष असू द्या डेरिव्हिली टीम. समोर फलंदाज पाहिला ऑन स्ट्राईक बॅट्समन निलेशला ऑन स्ट्राईक पाहता. प्रार केला ऑन साईडला, डाऊन द ग्राउंड फटका. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त सिंगल. पण एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देते सध्या प्लस पे टीम. एखादा मोठा फटका हा षटकामध्ये हवाय आणि तो प्रयत्न मॅचमध्ये करावा लागेल. सिंगल आली, एका धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला 20-20 या आकड्यावरती प्लस पे संघ. तिसरं षटक सेकंड स्पेल गोलंदाज विजय बालाजी. क्रिकेटमध्ये भरपूर मोठं नाव आणि तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळला, पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. थ्रो थोडेसे अचूक राहिले, बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाही आहेत, त्याचा फायदा मिळाला सध्या मोर्या 11 प्लस पे टीमला. पण धावांसाठी ना संघर्ष करतोय, धावांसाठी मॅचमध्ये घाम घालतोय. तुमचा आजचा संघर्ष ना हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं आणि तो संघर्ष मॅचमध्ये मोर्या 11 प्लस पे करतोय. समीकरण 16 बॉल शिल्लक असतील आणि 30 धावांची गरज या मॅचमध्ये प्लस पे टीमला.
I11 डेरिवली टीम. गोलंदाज तुम्ही विजय बालाजी हा गोलंदाज पाहता. समोर राहुल बैकर हा फलंदाज सज्ज ऑन स्ट्राइक. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. नो मॅच लँड. चेंडू डिलिव्हर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धाबेला इथे प्राधान्य दिला. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना तर 24 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना मोर्या 11 प्लस पे समीकरण पाहिलं. बॉल शिल्लक असती 15. 28 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून डेरिवली टीमला देखील विकेटसाठी प्रयत्न. विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट. हे रचावं लागेल. मात्र तेवढीच चांगली फलंदाजी राहुल बैकर करतोय सध्या प्लस पे टीम साठी. आणि राहुलच्या बॅट मधून हा तडाखा जिथे मिळती 6 धावा आलाय षटकार. अठरा धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज विजय बालाजी विकेटसाठी प्रयत्न. विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट. मॅच मध्ये रचावा लागेल I11 डेरिवली टीमला. पुन्हा एकदा क्लासिकल फटका ऑफसाईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील. अंतिम बॉल वरती पहिली सिंगल आली. 3 षटकांचे खेळ हा समाप्त झाला ना. ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना मोर्या 11 प्लस पे हा संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. 52चं लक्ष होतं. आता समीकरण पाहिलं ना 12 बॉल शिल्लक आहेत आणि 17 धाब्यांची अजूनही गरज मोर्या 11 प्लस पे टीमला. जोडी खेळपट्टीवरती चांगली पार्टनरशिप केली आणि त्याच्यानंतर एक चांगल्या खरं तर स्थितीमध्ये आणून ठेवलं सध्या प्लस पे टीमला. जिथे फलंदाज आपण पाहिलं नक्कीच स्वप्नील आउट झाला. त्याच्यानंतर संदीपची विकेट गेली. बॅक टू बॅक 2 धक्के. त्याच्यानंतर अगदी चांगली फलंदाजी झाली प्लस पे टीमसाठी. राहुल बैकर आणि निलेश या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 12 बॉल
17 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. सागर जाधव समोर. राहुल बैकर हा फलंदाज ऑन स्ट्राइक. 12 बॉल 17 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल यस ऑप्शनच्या भरपूर बॉल बाहेर होता. पंचांचा इशारा की वाईट या अतिरिक्त धाबांना या मॅच मध्ये महागड्या पडू शकतात डेरिव्हली टीम साठी. या अतिरिक्त धाबा वाचवायच्यात आणि तो प्रयत्न मॅच मध्ये गोलंदाज सागर जाधवला करावा लागेल. पहिला बॉल वाईट जिथे एक धाव मिळाली पलसपे टीमला. सेकंड बॉल इथे मात्र चांगली लेंथ चांगली लाईन थोडा स्लोवर गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन होतं. चेंद स्पेस पाहायला मिळाला आणि हा बॉल डॉट येईल. समीकरण पाहिलं 11 बॉल 16 धाब्यांची गरज. 11 बॉल 16 ची गरज. मॅच मध्ये मॅच चांगली आहे. दोन्ही संघ आमने सामने भरपूर चांगले फाईट करतात सध्या. नक्कीच आपण पाहतोय बॅटची एज विकेटची गरज I11 डेरिव्हली टीमला आणि विकेट आली राहुल बैकरची. हा 30रा धक्का मोर्या पलसपे टीमला. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झाला दीपकजी पाटील उसरली यांचे इथे शुभागमन झाला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला उसरली खुर्द गावाचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. उसरली गावचे धडाडीचे फलंदाज कुमुद शेठ पाटील यांचा देखील इथे आगमन झालेला आहे. तर आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. सर्व अतिथीगणांचं आपण हार्दिक स्वागत करूया. 30रा धक्का मोर्या पलसपे टीमला. राहुल बैकर मैदानातून बाहेर झाला. मैदानाच्या आतमध्ये किरण भोईर हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुढचा बॉल पुन्हा लाईन पाहावी लागेल. एक्स्ट्रा धाबा सध्या भरपूर महागड्या पडतील कारण की 12 मध्ये वाचवायच्या होत्या 17. आता समीकरण पाहिलं ना बॉल शिल्लक असतील 10 आणि करायच्यात 15 धाबा. 10 बॉल 15चं समीकरण. समोर फलंदाज किरण भोईर 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका पाठच्या इनटू द स्लॉट फेकून दिला. आउट ऑफ द फ्लॉट. इट्स अ बिग 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 हिट 6. खर्जा मामा 6 धाबा आल्यात फलंदाज किरण भोईरच्या बॅट मधून. सांघिक धाबसंख्येचा विचार केला संघ हा जाऊन पोहोचलाय टोटल 43 या आकड्यावरती. 43 लॉस्ट ऑफ 3. मोर्या पलसपे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते केलंय चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या षटकारानंतर फलंदाज नक्कीच किरण भोईरच्या बॅट मधून येतोय हा चौकार. केलेल्या चुका आहेत ना डेरिव्हली टीम साठी भरपूर महागड्या पडल्या. त्यांना जीवनदान जिथे 4 धाबा देखील आल्यात बॅटिंग करत असताना पलसपे टीम साठी. आणि संघ हा जाऊन पोहोचला टोटल 47 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं 8 बॉल 5 धाब्यांची गरज. 8 बॉल 5चं समीकरण. मॅच मध्ये किरण भोईर अगदी चांगली फलंदाजी मॅच मध्ये साकारतोय पलसपे टीम साठी. पुढचा बॉल ओहो स्लोवर फुल टॉस बॉल होता. बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये आलं नाही. या नाही ते डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. समीकरण देखील बदलेल. बॉल शिल्लक अशी 7 आणि करायच्यात 5 धाबा. 7 बॉल 5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मोर्या पलसपे टीम साठी. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सागर जाधव हा गोलंदाज तुम्ही पाहता. चांगला फटका हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ओहो सुपर जेल कॅच ऑफ द मॅच. क्षेत्ररक्षक होते नागेश पाटील. अगदी चांगला झेल पकडला जिथे संपलाय फलंदाज किरण भोईरचा खेळ. आणि 4था धक्का बॅटिंग करत असताना मोर्या पलसपे टीमला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस धावा पाहिला
तर बॅटिंग करत असताना मोर्या पलसपे 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला, जिथे प्रभास 52 धाब्यांचं करायचं होतं. आता 6 बॉल 5 धाब्यांची गरज. आमच्या उसरली गावचे अरुण शेठ भगत यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे, तर आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय उसाली खुर्द गावचे नक्कीच अरुण शेठ भगत, यस डीज प्रणय आमचे मित्र यांचे पिताश्री अरुण शेठ भगत यांचे इथे शुभ आगमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. 6 बॉल 5 धाब्यांची गरज मोर्या 11 प्लस पे टीमला. मॅच सोडायला तयार नाही दोन्ही संघ आमने सामने. अगदी चांगली फाईट, रफ अँड टफ मॅच. एका साईडला i11 डेरिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय तो मात्र मोर्या 11 प्लस पे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेन्स करून देईल i11 डेरिवली टीमला. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्सनं या मॅच मध्ये गोलंदाजी करावे लागेल. वापर केला हा 5वा गोलंदाज डेरिवली टीमचा गोलंदाज समीर भोईर याच्यावरती विश्वास दाखवला. त्या विश्वासावरती ना ठाम गोलंदाजी करावी लागेल. 6 बॉल मध्ये 5 धावा वाचवण्याचा करिश्मा मॅच मध्ये करावा लागेल. समीर भोईर समोर निलेश, एक धाकड खेळाडू. 6 बॉल 5 गोलंदाज तयार. पहिलाच बॉल उडवलाय समोर, चांगला फटका एक्झिक्यूट. मॅच फिनिश MS धोनी स्टाईल. सामना जिंकला मोर्या प्लस पे टीमनं. हार्ड लक, चांगला संघर्ष केला मॅच मध्ये i11 डेरिवली टीमनं. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन मोर्या 11 प्लस पे टीम. तर पुढची मॅच असेल स्वरांश एंटरप्राइजेस खारबाव आणि त्याच्या अगेन्स्ट वाशीगाव. दोन्ही टीम टॉस जिंकला वाशीगाव टीमनं. आपण जो काय निर्णय घेतला लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश करा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, लगेच आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. दोन्ही टीम हस्तांदोलन करून आपण मैदानाच्या बाहेर पडा. शिस्त पद्धती स्पर्धा तुम्ही पाहता. हा सामना जिंकला खरं तर नक्कीच मोर्या 11 प्लस पे टीमनं. हार्ड लक, डेरिवली टीम चांगला संघर्ष आपण त्यांचं या मॅच मध्ये पाहिलं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच 15 बॉल 31 धाब्यांची उपयुक्त खेळी करणारा संकटमोचक खेळाडू फलंदाज राहुल बैकर ठरला मॅन ऑफ द मॅच. कमन द स्टेज कलेक्टिव्हर मॅन ऑफ द ट्रॉफी. त्याच्यानंतर उसरली खुर्द गावाचे अनुभवी गोलंदाज नंदूजी सुर्वे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करेन की यावं आपण व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. राहुल बैकर ठरला मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन नंदूजी सुर्वे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. 15 बॉल वैयक्तिक 31 धाब्यांची उपयुक्त खेळी राहुल बैकरनं साकारल्यानं तो ठरला मॅन ऑफ द मॅच. नंदूजी सुर्वे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची. पुढची लढत वाशीगाव आणि त्याला फाईट करेल स्वरांश एंटरप्राइजेस खारबाव. चला खारबाव टीम, आपली देखील सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅन ऑफ द मॅच राहुल बैकर. 15 बॉल 31 धाब्यांची उपयुक्त केली आपण. राहुल बैकरची पहिली संकटमोचक केली मोर्या प्लस पे टीम साठी राहिली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो.
तर पहिला सत्र जसा चालू होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील व्हॉइस ऑफ फलसपे अर्थात नक्कीच आवाज ऐकायला मिळेल. दीपक पाटील सर यांचा आवाज म्हणा पहिल्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. मॅच तिसरी असेल. पहिल्या फेरीमधली ही तिसरी लढत. एका साईडला वाशी गाव ज्या संघानं जिंकला टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय स्वरांश एंटरप्राइजेस खारबाव टीमला. चला खारबाव टीम आपली सलामीची जोडी आपण लगेच खेळपट्टीवरती पाठवा मी विनंती करेन.